नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज का विषय झाला, काल रात्री अशी रेती माझ्या घरी. तर मग रेती पडली नाली हो थोडीशी, तर थे ओळाची होती अंध्र मले आपल्या कोट्याच्या कुपात. तर मग मी म्हटलं पहिले थांबा पाहून घेतो रेती, मग ओढतो अंध्र. रेती पाहिली बा आणि निघालो रेती ओढाले. कायच्या माईन बाबा पाणी मारून राहिले होते, तर स्पॉटे ओले करून ठेवून दिले. मी जो तिकडे आता वाद माहिती म्हटलं ते आता हा दोघंही राहिले. मग गेलो बाहेरून रेती पाहिले. त्या माबिन पाहतो तर काय थोडीशीच रेती होती. मी म्हटलं वचर बाहेर पडली काय, पहा तुम्ही फोन घ्या कुठपर्यंत आली तर. पण त्या माबिन गेट नव्हतं लागू राहिलं ना आपलं चायना गेट, तर मग ते लागलं पाहिजे ना. बरं ठीक आहे म्हटलं ओळून घेतो रेती. म्हटलं पावलं बा आणि निघालो रेती ओळाले. भिडलं बरं रेती ओळाले. मग रेती ओढता ओढता काय झालं, त्या मायाबीन रेती जशी शेवटला पावलं ओढलं तसंच पावलाचं पाणी निघालं. म्हटलं जो दे तिकडे रेती तर ओढणं झाली. म्हटलं आता जो दे कोण घ्या त्याच्यानंतरची कंडिशन. मग लावलं आपलं चायना गेट. आता निघालो घरी जायचे. घरी पाहुणे येणार होते आणि घरी काम होतं थोडंसं. आई म्हणे दुकानातून सामान घेऊन ये म्हणे. बरं गेलो बा दुकानात सामान घेतलं आणि जय भोले बाबा की करून आलो घर. घरच्यासाठी निघालोच होतो. त्याच्या मायाबीन आपले सुमितदा भिडले होते कामासाठी. पाईप टाकून राहिला तो पाण्याचा बाथरूमचा नालीमध्ये पाईप टाकायचा होता. त्याला तो भिडला होता ड्रिलिंग मशीन ड्रिल करायला. घराच्या रस्त्याने निघालो बा आणि गेलो घरी. घरी गेलो तर आई म्हणते मी बोल राहिले म्हणते ढोकळे. म्हटलं आता खूप जमलं. म्हटलं आता चालत येते. म्हटलं आता आजचा रंग मले येत जाय. मग पाटल्या फेकाचा आवाज. म्हटलं कुठून पाटल्या आल्या, आवाज काय चालू राहिला. तर येणं सेंटरिंग आणलं होतं. आपला स्लॅब आहे ना काही दिवसानं व्हिडिओ काढून सेंटरिंग घेऊन आले होते हे. म्हटलं बरं ठीक आहे. मग आलो इकडे सेंटरिंग पाहिलं. राहिले होते आपले वैभदा होते कामावर भिडले. चालू होतं त्याचं डिगिटोला काम. तेवढ्याच वेळात बाबा म्हणे ट्युशाला जाय म्हणे, औषध आणायला लागते म्हणे. त्याचं औषध घेऊन यायचं होतं. तर मग गेलो ट्युशात गेलो तर रस्त्यानं मग काका भेटले. काकाला 2-4 गोष्टी सांगितल्या आणि आलो ट्युशात आल्यावर मग घेतलं औषध घेऊन निघालो मग घरी जायसाठी. मग बसलो आपल्या राजदूतवर आणि निघालो घरी. घरून आला फोन बा घरचे म्हणे कपडे टाकल्यामध्ये प्रेस करायला हे घेऊन येतो म्हणे. बरं ठीक आहे घेऊन येतो. रस्त्यानं भेटला होता सूरज कपिल नावाचा एक मित्र भेटला. तो नोकरीवर लागला होता आर्मी मध्ये. तर त्यानं जॉईन नाही केली. त्यानं म्हटलं का नाही मी करत नाही, याच्यापेक्षा चांगली नोकरी म्हणजे बा मी डिझर्व करतो म्हणून तो आता पोलीस भरतीची तयारी करत आहे. असे खतरनाक लेकर आहे आमच्या ह्याच्यात. म्हणून म्हणतो जे स्वतःच्या मनात असते तेच करा. हा तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही तसंच करजा. मग निघालो घरी बा आपल्या प्रभूचं गाणं म्हणून. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. लोक अशी बयाळासारखे पाहिजे तोंडाकडे. च्या मायबीन काय करू राहिला आणि काय नाही म्हणून तोंडाकडे असा मोबाईल घेतला. असं वाटते मायबीन आता फोटोच काढू राहिला. गावात आलो तर घरी पाहुणे आले म्हणे आणि आम्ही निघालोय म्हणे गावल्यासाठी. कारण त्याला आज गावलाही जाणं होतं घरच्या इले. माता मायचं मंदिर. जय बा जय श्रीराम. मी घरी आलो तर पाहुणे निघाले होते गावल्यासाठी वापस. त्याले वाढदिवसाला जाणं होतं. तर बरं ठीक आहे मला निघणं होतं आज 5 वाजता. म्हणून पहिले घरी गेलो. घरी काम चालू होतं. तर विहिरीचं तोंड बांधायचं होतं आज. तर मग घरी गेल्यावर पाहतो तर मग अमित दा आलाय होता घरी. म्हटलं बुवा लवकर काम करून द्या राजा. तेवढ्याच वेळात मग आपले वैभवदा गोष्टी सांगू लागले. असा पाईप नाही तसा पाईप टाका लागते म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे तू या मतानं पाईप टाकू. आता कसं तो पूर्ण गेले ना नयनले. पहिले काढला चांगले खेळले म्हणते त्याच्या ना काय हे खेळली त्याच्यातलं मी. त्यानं मग सोडलं नाही लवकर. तिनं असं केलं खेळला तिच्या अंग हाय की ना. करात दिला असं ना काही ना काही. डबल सोडल्यावर मग ते त्यानं आशीर्वाद दिला त्याले प्रसाद दिला. म्हणे हिरीचं वर तोंड घ्या लागते. तर पहिले म्हणे आता म्हणे चिराडी कापा लागते म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे कापून टाका बा. म्हटलं आता काय करता. मग भिडले ते वीर बांधाले. ते माप काढून राहिले होते. गोल बरोबर त्याला म्हटलं बरोबर गोल आली पाहिजे म्हटलं. तर केली बा त्यानं तेवढं तोंड वर केलं. बाकीचं म्हणे उद्या करून म्हणे. आता बरं ठीक आहे. मग मी तयारी केली कारण मला निघाला होतं गावल्यासाठी.
तयारी झाल्यावर मग लॅपटॉप नेऊन ठेवला ताईच्या घरी. तेवढ्याच तिथं रस्त्यात उभी होती आपली गौरीबाई. गौरीबाई म्हणे मी काय बनवतो स्वयंपाक करून स्वयंपाकात? येऊ. या म्हणे जेवायला म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे येतो. काहीच म्हटलं नाही? लॅपटॉप ठेवून जेवण करायला. कायची भाजी करू राहिली? हा शेंगाची. कोणत्या शेंगा? ह्या कोणत्या? हा कोणते? हे मी ठेवून येतो पहिले. हा बरं तर जाऊ द्या मग. आता मी करतो जेवण गौरीच्या हातचं बा. आणि मला तयारी करून निघायचं आहे गावल्यासाठी. कारण उद्या अधिक एक खतरनाक ब्लॉग येणार आहे चांगला. आजच्या ब्लॉग मध्ये बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा, नसन आवडला तर शेअर करा, सपाच नसन आवडला तर सबस्क्राईब करा. पाहा तुमच्या मनाला काय पडते तर. ठीक आहे, चला भेटतो, बाय.